मित्रांनो, तर विसापूर किल्ल्याचा आपण भाग 1 नक्कीच पाहिला असाल. तर आता स्वागत करतो तुमच्या दुसऱ्या भागामध्ये. तर दुसऱ्या भागामध्ये जो आपण विसापूर किल्ल्याचा बहुतेक पाठ राहिला तो तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तर विसापूर किल्ल्याचा इतिहास बघायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तर चला पाहूया आपण विसापूर किल्ल्याचा भाग 2. तर चला, तटबंदी पाहिल्यानंतर आपण आलो. तटबंदी इकडे खालच्या साईडला, आपण थोडं वरच्या साईडला आलोत. आणि इथे सुद्धा राहण्याच्या वाड्यांचे अवशेष दिसत आहेत. बघूया आपण काय आहे नेमकं रे, काय असेल. हां, वाडा असेल किंवा मध्ये वाड्याचंच आहे ना अवशेष. हां हां, हे पुढे बाल्कनी आहे. हे बाल्कनीच आहे हे पुढं. आणि हे मधलं आहे ते. हां, तर इथे सुद्धा हे अवशेष आहे राहण्यासाठी. तर हे आता सुद्धा हे उद्ध्वस्त झाले, म्हणजे तुटून गेले. त्याच्यामुळे तो राजवाडा पाहिल्यानंतर आपण आलो तिथे. जाऊया आपण आता. हे पाहून झाल्यानंतर आपण जात आहोत सर तोफ पाहण्यासाठी. चला जाऊया. इथे येता आम्हाला 2 तोफ दिसल्या होत्या. तर त्या तोफ आपण पाहणार आहोत. त्याआधी इथे सुद्धा काहीतरी वाडा होता. इथे सुद्धा राहण्यासाठी जागा होती. आणि इथे सुद्धा हे बघा असाल काय आहेत मोठे मोठे. तर आपल्या समोर आता आले आहेत. इथे दिसत असेल तुम्हाला 2 तोफ, एक छोटी आहे आणि एक मोठी आहे. तर या 2 तोफ आहेत. बघा असाल तुम्ही, तोफ आहेत आणि तोफ गोळा सुद्धा आहे. इथे दिसत असेल तुम्हाला तोफ गोळा. तर ही छोटी तोफ आहे आणि ही आहे मोठी तोफ. मोठी तोफ बघू शकता तुम्ही, पण हिच्यामध्ये तोफ गोळा नाही आहे. छोट्या तोफेमध्ये तोफ गोळा आहे. तर मित्रांनो, ह्या तोफेचं तोंड तुम्ही बघू शकता कोणत्या साईडला आहे. तर ही आहे आपली तटबंदी. आणि या तटबंदीच्या साईडला असलेलं या तोफेचं तोंड. कारण का, जर शत्रूंनी या साईडून हमला केला तर त्यांच्यावर आक्रमक बाजी करण्यासाठी महाराजांनी किंवा आपल्या मावळ्यांनी या तोफेचं तोंड तटबंदीच्या साईडला ठेवलं होतं. तर अचानक चुकून कधी हमला झाला तर त्यांच्यावरती तोफेचा मारा करण्यासाठी या तोफेचं तोंड या साईडला ठेवलं होतं. तर चला आपण तोफेंचं तर हे पाहिलंच आहोत. आता आपण जात आहोत खाली. ही बघू शकता, ही जी दगडामध्ये अशी कृती केली आहे, ही कदाचित ही वरती मी मागाशी बोललो ही पाण्याची टाकी असू शकते त्या काळातील. आणि पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर ही जी दगडामध्ये वाट कोरलेली आहे, हे पाणी जाण्यासाठी जागा असते. तर चला जाऊया आपण पुढे. बघूया आपण आता मारुतींची जी दगडामध्ये कोरलेली आहे तिच्या आतमध्ये गुफा आहे. तिच्या आतमध्ये काय आहे नक्की काय बघायला मिळते. तर चला जाऊया. तर चला आपण चाललो आता हनुमंताच्या तिथेही पाहण्यासाठी चाललोय. पण त्या अगोदर आपण पाहूया. हां, वरच्या साईडला असणार आहे ही सुद्धा पाण्याची टाकी. बघा असाल, हा पूर्ण दगडाचा भाग आहे. आणि या दगडाच्या भागामध्ये एक पाण्याची टाकी. म्हणजे हे दगडाच्या भागामध्ये कोरणं सुद्धा खूप कलाकारीचं काम आहे. आणि हे आताच्या काळात करणं खूप अवघड जाऊ शकतं. तिथं कोरलेली आहे मारुतीची मूर्ती. वाट तर अवघड आहे. बघा असाल, आपल्यासोबत असलेले उतरत आहेत.
बघा असाल ही दगड पाहत असाल तुम्ही, ही दगड, ही पायरी आहे, ही दगड म्हणजे पायरी आहे. ही पायरी कदाचित वरती किंवा दुसरीकडे होती आणि पावसाळ्यामुळे किंवा इतर कारणामुळे ही पायरी वाहून आले आणि इकडे येऊन थांबले आणि ही इथून गेले पाण्याची पायवाट. आणि ही बघा असाल तटबंदी, इथं सुद्धा तटबंदी आहे आणि वरती सुद्धा तटबंदी आहे. तर ही तटबंदी महाराजांनीच केलेली आहे, म्हणजेच शत्रूंना लवकर गडाचा स्ट्रक्चर म्हणजे आपल्या गड नेमकं कसं आहे, नेमकं गडाची तटबंदी कुठून कुठपर्यंत आहे, गडाचा शत्रूला असं वाटावं की इथून चढल्यानंतर आपण गड चढलो. तर त्यासाठी महाराजांनी कदाचित ही तटबंदी, अजून एक तटबंदी शत्रूला हुलकवण्यासाठी किंवा चुकवण्यासाठी ही तटबंदी बनवली असावी. तर ही तटबंदी पाहून झाल्यानंतर आपण येत होतीच म्हणजे सरळ, आपण मगाशी म्हटलं होतं मी, ही सरळ पायवाट इथून येते आणि इथून यायला रस्ता आहे. आणि इथं असलेलं हे मारुतीचं दगडामध्ये कोरलेलं हे स्ट्रक्चर आणि इकडे असलेली ही रूम दाखवतो तुम्हाला. जाऊया आपण. तर आपण आलो होतो आता इथे, बघा असाल इथे गणपती बाप्पाचं हे आहे, फोटो आहे आणि इकडे काय माहिती नाही. आणि इकडे ही रूम, बापरे. तर आलो आहोत आम्ही आता इथे गुफेमध्ये. बघा असेल तुम्ही इथे हा असलेला केवढा स्पेस आहे, खूप मोठा खड्डा आहे इथे, दगडामध्ये कोरलेली. आवाज किती घुमत आहे तुम्हाला दाखवतो. बोल शिकून. जय श्रीराम महादेव. बघा सर मित्रांनो, आवाज खूप घुमतोय, मी बोलतोय ते सुद्धा खूप घुमतोय आवाज. हे कशासाठी असतील रे, या कशासाठी असतील हे रूम? हे धान्य क्वार्टर आहे ते. नाही म्हणजे काही गोवा बारूद वगैरे साठी असेल का? धान्य क्वार्टर तर बोलू शकत नाही आपण, तर कदाचित गोवा बारूद वगैरे ठेवण्यासाठी ही जागा असू शकते, मोठी गोवा बारूद ठेवण्यासाठी. आवाज खूप म्हणजे खूपच घुमतोय आवाज. हा अरे वरती बघ ना, जागा आहे वरती, ते बघ ना, हे बघ ना, अशी अशी इकडे वरती जागा आहे, ते बघ ना. ते बघ केवढं आहे जागा, स्पेस आहे तिथपर्यंत, पूर्ण स्पेस आहे. वरती पाय ठेव, पाय वरती ठेव, पाय त्या कॉर्नरला पकड, कॉर्नरला. बघा सर मी चढलोय कुठे आता, हे बघा सर, हे तुम्ही बघा सर मी इथं वरती चढलोय आणि इथून चढलोय. खूप अवघड होतं चढण्यासाठी, अवघड म्हणजे चढतात सुद्धा येत नाही, तरी सुद्धा चढलोय. आणि माझे मित्र इथे आहेत, म्हणजे एक बघायची इच्छा होती की वरती काय असेल, त्यासाठी वरती चढलोय. आणि बघू शकता तुम्ही इथे बघा, ही जागा बघू शकता तुम्ही. अरे इकडे वटवाघू आहेत, वटवाघू आहेत वरती. हे काय आहे इथे, हा टांगून आहेत हे. बाई 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 नाही, 2-3 जागेवर आहेत ते सगळे. तरी जागा बघू शकता तुम्ही. आणि नाही तर मित्रांनो, आता आपण बघितलं तिथे ज्या 2 खोल्या होत्या त्या कशासाठी असाव्यात, काय म्हणून असाव्यात ते नक्की माहिती नाही, पण नक्की त्या खोल्यांमध्ये वरती चढलो शक्य नव्हतं, पण ते शक्य केलं आणि चढलो. आणि ते चढ आल्यानंतर मी बाहेर आलो जरा, आणि मागाशी तुम्हाला पाण्याच्या टाक्या दाखवल्या, त्या टाक्यांवरती बघू शकता तुम्ही, दाखवतो तुम्हाला. ही तुम्ही लिपी पाहू शकता, लिपी आहे त्या काळामधील. इथे काहीतरी लिहिलं गेलं आहे, पण हे आता काही सांगू शकत नाही. बघू शकता
जागोजागी या टाक्यांवरती काहीतरी त्यांनी लिहायचा प्रयत्न म्हणजे त्यांच्या भाषेत त्यांनी लिहून ठेवलंय, पण हे आपल्याला काही समजत नाही. म्हणजे त्या काळची भाषा आणि आपल्यातली भाषा समजणं खूप अवघड आहे. तर त्यांनी हे शिलालेख म्हणतो आपण, दगडावरती लिहून ठेवलंय. बघा सर, ही अवघड वाट म्हणजे आता सोपीच आहे, पण पावसाळ्याच्या वेळेमध्ये ही खूप अवघड होऊन जाते. कारण का उतार असल्यामुळे पाणी सर्व आपल्याच तोंडावर सर्व येतो आणि त्यावेळेला ही अवघड होऊन जाते आणि दगडी निघालेत पाण्यामुळे सर्व. तर बघाचली, चला आपण जाऊया आता वरती आणि वरती पाहूया किल्ल्यावरती अजून आपल्याला काय पाहायला मिळतं इथे. चला, इकडे सुद्धा पाण्याच्या मोठ्या टाक्या आहेत, बघू शकता. आणि 3-4 टाक्या आहेत पाण्याच्या आणि या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी झालंय घाण. तर विसापूर किल्ल्यावरती पाण्याची कधीच कमतरता पडली नसेल, कारण का किल्ल्यावरती पाण्याचे टाके एवढ्या म्हणजे खूप पाण्याचे टाके आहेत. आणि हे जंगल पाहू शकता तुम्ही विसापूर किल्ल्यावरती. ही एक नॅचरल असलेली आणि हे टाक्या, ह्याच्यामध्ये माती आहे. जर कातळ असतं तर पाणी असतं, पण माती असल्या कारणामुळे पाणी हे झालं, पाणी मोडून गेले मातीमध्ये. आणि आता चाललो तर आपण वरती बघूया. तर मित्रांनो, तिकडून आल्यानंतर पाण्याच्या टाक्या पाहिल्यानंतर ही तुम्ही तटबंदी पाहत असाल. विसापूर किल्ल्याची ही तटबंदी खूप मोठी आहे, खूप मोठी म्हणजे खूपच मोठी आहे. आपल्यासारखे 5-6-7-8 एकावर एक माणसं उभी राहतील तेवढी उंच तटबंदी आहे, बघू शकता. आणि हा असलेला इकडे डोंगर आणि यामध्ये असलेला स्पेस आणि हे असलेली तटबंदी. या तटबंदीवरती एक छोटासा बुरुज आहे. तर ते आपल्या मावळ्यांना फिरायसाठी म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी शत्रूवरती, तो त्यासाठी होता बुरुज स्पेस. आणि हा जो आहे हा स्पेस, ह्या टाक्या आहेत, ह्या ज्या टाक्या बांधलेल्या आहेत, ह्या टाक्या भरल्यानंतर पाणी येण्यासाठी आहे इकडे. आणि इथे सुद्धा टाक्या आहेत 2 मोठ्या, इथे सुद्धा 2 मोठ्या टाक्या आहेत. तर इथे सुद्धा पाणी सुद्धा येण्यासाठी आहे. पावसाळ्याच्या काळामध्ये पाणी सुद्धा येण्यासाठी होता, येण्यासाठी स्पेस ठेवला आहे. आणि ज्यावेळेला पाऊस पडत नसतो त्यावेळेला हा स्पेस ह्यासाठी ठेवला असावा की आपले मावळे वरतून देखरेख करत असताना शत्रूंनी हमला केला तर शत्रूला आपल्या मावळ्यांची संख्या माहीत नसावी की किती असावी. तर आपले मावळे खाली सुद्धा असतील आणि वरती सुद्धा असतील. तर ज्या वेळेला आपल्या मावळ्यांवर हल्ला होतो त्यावेळेला शत्रूला हे समजण्याच्या पलीकडचं होतं की नक्की इथे मावळे किती असतील आणि किती नाही. आणि ही तटबंदी महाराजांनी किती उंच बांधले आणि किती खाली बांधले हे शत्रूला याचं गणित काहीच नव्हतं. तर कदाचित महाराजांनी यासाठी तटबंदी एवढी उंच बांधली असावी आणि त्याच्यावरती आपल्या मावळ्यांना टेहाळणीसाठी हे छोटे छोटे टप्पे दिले असावेत. हे त्यासाठी बुरुज असावं एवढा उंच. तर मित्रांनो, दाखवतो तुम्हाला, हा आहे विसापूर किल्ल्याच्या आपण समोरच्या भागाकडे विस्थापित जात आहोत. आणि हा दिसत असलेला समोर विंचूकडा म्हणजेच तुम्ही ओळखतला असाल हा कडा कोणत्या किल्ल्याचा असावा. तर विंचूकडा हा म्हणजेच लोहगडाचा कडा. तर बघितला असाल. चला आपण पुढे. तर बघा असाल इकडे आल्यानंतर पाण्याच्या टाक्या बघितल्यानंतर पाण्याच्या टाकीच्या बाजूलाच मंदिर आहे मारुतीचं आणि गणपती बाप्पाचं कदाचित मंदिर असावं छोटंसं इथे दिलेलं आहे पाण्याच्या टाकीच्या बाजूला. तर जाऊया आपण हे मंदिर पाहिल्यानंतर पुढे जाऊया. आता आपण तिथं मंदिर पाहिलं गणपती बाप्पाचं आणि तिथून आलं आपण पुढे. तर इकडे स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही, तोफ आहे तोफ. आणि ही तोफ तुटलेली आहे बघा सर. तोफेचं स्ट्रक्चर पाहिलं असेल. ही तोफ तुटलेली आहे आणि ही तोफ अख्खी आहे. तर ही तोफ पाहिली असेल तुम्ही, बघा ही तोफ किती मोठी तोफ आहे. किती म्हणजे खूपच मोठी तोफ आहे.
ज्या आपण पहिल्या 2 तोफी पाहिल्या त्या तोफींपेक्षा ही तोफ म्हणजे खूपच मोठी आहे। आणि हा इथे असलेला कडा, तर इथे पाहिल्यानंतर इथून आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो खाली तटबंदी असणारी। हा इथून रस्ता आहे, तर जाऊया आपण पाठीमागच्या साईडला, रस्ता पाहूया। हा रस्त्यावरून वर चढायला सुद्धा आहे आणि खाली जायला सुद्धा आहे। तर मी जाते खाली, तुम्हाला तटबंदी दाखवतो। इथून खाली तटबंदी दाखवतो तुम्हाला मी। तर हे बघा असेल तटबंदी, ही मागच्या साईडला असणारी तटबंदी आणि ही वरच्या साईडला असणारी तटबंदी खूप म्हणजे खूपच भारी आहे। खूपच भारी म्हणजे विचारसुद्धा करू शकत नाही अशी तटबंदी आहे ही। खूप म्हणजे खूप डेंजर। ओ माय गॉड, हे काय असावं मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे काय? ओ ओईला, हे नाकाचं चिन्ह आहे, हे नाक आहे वरती, हे तोंड असावं, हे काय असावं हे नक्की मला माहीत नाही। तुम्हाला माहिती असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला काय असेल हे। तर पाहिलं आपण तिथून, आणि इकडून सुद्धा दरवाजा आहे मित्रांनो। हा दरवाजा पाहूया कुठे बाहेर पडतो। तर तिकडून मी आतमध्ये शिरलो आणि इकडून चाललोय मी बाहेर। तर इथून हा रस्ता येतो, इकडून आतमध्ये जाऊन तिकडून आपण बाहेर सुद्धा येऊ शकतो। तर म्हणजे 2 रस्ते आहेत यायला आत जाऊन बाहेर येण्यासाठी। तर खूपच भारी होतं। तर चला आपले मित्र गेलेत पुढे, आपण सुद्धा जात होतो। तर आपण आता खालून आलो इकडे वरती, बघा सर इथे सुद्धा आहे काहीतरी आहे, ते बघूया आपण। तुम्हाला सांगतो मी काय आहे ते, तिथे गेल्यावर समजेल आपल्याला काय आहे ते, की नक्की काय आहे। कदाचित माझ्या अंदाजे तर मी इथून तुम्हाला सांगू शकतो की हे आहे धान्य कोठार, कारण का राजगडला सुद्धा गेलो होतो तेव्हा सुद्धा पाहिलं होतं की काय आहे ते, हे धान्य कोठार असावं। आता ही अवस्था खूप बेकार झाली आहे, बघा सर हे धान्य कोठार आहे विसापूर किल्ल्यावरती। जे आपले मावळे राहत होते, आपले मावळे जे वस्तीला राहत होते त्यांच्यासाठी असलेले हे धान्य कोठार। इथे आपल्या मावळ्यांकडे असणारे धान्य इथे साठवून ठेवलं जात होतं, साठवून ठेवण्यासाठी ही जागा होती। धान्य कोठार पाहिल्यानंतर आपण आलो या ठिकाणी। आता हे पाहूया आपण काय आहे, हे सुद्धा उद्ध्वस्त केलं हो। याचे सुद्धा भिंती वगैरे सर्व पडल्यात, हे सुद्धा कदाचित ह्याचं स्ट्रक्चर सुद्धा तसंच आहे जसं धान्य कोठाराचं होतं। इथे राहण्यासाठी सुद्धा कदाचित असावं, किंवा हे सुद्धा धान्य कोठाराचं असावं एक प्रकारचं। तर बघितलं आपण याचं स्ट्रक्चर, आणि ही पाठीमागे ह्याची जागा। अय ब पण इथे हे आहे हनुमंतांचं ही कोरलेलं आहे रे, बघा सण हनुमंत मारुती यांचं पाण्याच्या इथे कोरलेलं हे, पाण्याच्या इथे कोरलेलं हे कडक। मी जाऊ का? आपण आलो तिकडून जिथे पाण्याची टाकी होते आणि तिथे हनुमंत स्वारींचं दगडीवरती शिलालेख काढलं होतं, तिकडून आलो आणि आपण आलो आता तटबंदीकडे, म्हणजेच विसापूर किल्ल्याच्या समोरील भागाकडे असलेली ही तटबंदी। तर बघू शकता ही तटबंदी आतापर्यंतची तटबंदी ही चांगली असेल आणि पुढेपर्यंत चांगली आहे। काहीच दगड लोकांनी किंवा काही इतर कोणी काय केले माहिती नाही। आणि हे बघू शकता इथून पाहायला असलेले इथून दिसणारी तटबंदी बघा विसापूर किल्ल्याची।
की त्या काही असणारं हे शौचालय. बघू शकता शौचालयासाठी असणारी ही जागा त्या काही. त्या काही असणारं शौचालय, शौचकुंड आहे हे सुद्धा बघू शकता तुम्ही. त्या काही असणारी शौचालयांची रचना बघू शकता. तर आपण तटबंदी पाहिल्यानंतर थोडं मध्ये आलो आहोत आणि हे बघू शकता तुम्ही. हा एवढा मोठा हा दगडाचा आहे आणि पूर्णपणे गोल आहे आणि मध्ये खड्डा आहे. तर हा तुम्हाला सांगतो मी कशासाठी आहे. हे तुम्ही हा पूर्णपणे स्ट्रक्चर बघू शकता. हा स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही. हा स्ट्रक्चर आधी सुद्धा होता पण मला त्याचं मिनिंग समजलं नव्हतं. पण आता समजलं मला की ज्या वेळेला आपल्या किल्ल्याचं काम केलं गेलं, ज्यावेळेला तो चुना होता, तो चुना ह्याच्यामध्ये टाकून हा जो गाडा आहे तो गोल फिरवला जात असे. म्हणजे चुन्याचा घाणा म्हणतात त्याला, घाणा. तर हा चुना टाकून हा त्याच्यावरून गाडा जो दगडाचा गाडा आहे तो गोल फिरवला जात असे. ह्याच्यामध्ये काही हा खड्डा आहे, खड्ड्यामध्ये काहीतरी लोखंडी किंवा काहीतरी लाकडी टाकून एक माणूस आतमध्ये एक माणूस बाहेरून असं गोल फिरवल्यानंतर ते मिश्रण करण्यासाठी हा इथला स्ट्रक्चर आहे. आणि हे बघू शकता तुम्ही. हे इथे आल्यानंतर पूर्वीच्या काळातलं हे जातं, हे बघा सर तुम्ही. दगडी जातं पूर्वीच्या काळात एवढं मोठं जात आहे. आता जातं म्हणजे खूप छोटं असतं आणि आता जातं आपण उचलू शकत नाही. तर विचार करा पूर्वीच्या काळातील लोक कसे उचलत असतील. म्हणजे विचार करा आपल्या ताकदीच्या खूपच पटीने त्यांच्यात ताकद होती. तर हे बघू शकता तुम्ही. तर बघायला गेलं तर आपण संपूर्णपणे विसापूर किल्ला फिरलेलो आहोत. आणि समोर बघा असाल हा जो समोर किल्ला दिसतोय हा आहे लोहगड किल्ला. तर विसापूर किल्ल्यावरतून लोहगड किल्ला आरामात दिसतो. तर लोहगड किल्ला विसापूर किल्ल्यावर आल्यानंतर लगेच समोरच दिसतो. आणि आपण फिरलो आहोत पूर्णपणे विसापूर किल्ला आणि आता चाललो आहोत आपण आता घरी. तर चला जाऊया आपण घरी, दाखवतो तुम्हाला पुढे काय बघायला भेटतंय ते. चला. तर आलो आहोत आपण पूर्णपणे विसापूर किल्ला फिरून आलो आहोत आणि आता आलो आहोत आपण जिथून सकाळी चढलेलो तिथे. पण त्याच्या अगोदर ही तटबंदी बघा तुम्ही. तटबंदीचे काय हालत झाली आहे. तर याच्याकडे आपण खरंच लक्ष दिलं पाहिजे. आणि हे जे इथे काय होतं हे बघत असाल तुम्ही कसं तुटलेलं आहे ते. म्हणजे इथलं जे स्ट्रक्चर होतं ते काय होतं नेमकं कसं होतं हे काहीच समजत नाही. आणि पूर्णपणे तुटून उद्ध्वस्त झालं आहे. आणि आपण इथून सकाळी आलो तिथून आपण आता उतरत आहोत. तर चला जाऊया आपण उतरूया. हे कसं होतं हे कायची जसं वगैरे हा कमान वगैरे काहीतरी हे कदाचित इथे दरवाजा कमान वगैरे त्याचे ही सर्व दगडे आहेत ते असावं कदाचित इथे. पण ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय, अवशेष वेगळं झालंय ते. तर एक अंदाज लावतो आपण. आणि चला आपण आता फायनली किल्ला उतरायला सुरुवात करत आहोत. तर चला जाऊया आपण उतरूया आणि बघूया खाली उतरल्यानंतर. तर चला जाऊया आपण खाली. तर मित्रांनो फायनली आपला विसापूर किल्ला चढून आम्ही उतरलो आहोत आणि तुमच्यापर्यंत खूप माहिती पोहोचवली आहे. तर
आजचा विसापूरच्या किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही तुमच्यापर्यंत अशा चांगल्या व्हिडिओ दाखवत जाऊ. तर चला आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.